Class 8th Mathematics for Semi-English Medium Chapter number 2 Parallel Lines and Transversal Part 4 to draw a line parallel to the given line. If you have not subscribed the channel, subscribe the channel and press the bell icon to get the notifications of new videos. In this video we are going to learn to draw a parallel line to the given line. एका दिलेल्या रेषेला आपल्याला काय करायचे आहे, समांतर रेषा पॅरलल लाइन काढायची आहे. पॅरलल लाइन म्हणजे द लाइन्स which lie in the same plane but do not intersect each other. These lines are called as parallel lines. आणि मग हे पॅरलल लाइन्स काढण्याच्या दोन मेथड्स आहेत. त्यापैकी पहिली मेथड आपल्याला पाहिजे आहे टू ड्रॉ अ लाइन पॅरलल टू द गिवन लाइन थ्रू अ पॉइंट आउटसाइड द गिवन लाइन यूजिंग सेट स्क्वेअर. आणि या ठिकाणी आपल्याला कशाचा उपयोग करायचा आहे, तर सेट स्क्वेअरच्या मदतीने ही लाइन काढायची आहे. सो लेट्स स्टार्ट फॉर कन्स्ट्रक्शन. ड्रॉ एनी लाइन, कोणतीही एक लाइन आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायची आहे. या लाइनचं नाव आहे, आपण नेम देऊया हिला, दिस इज द लाइन L and we have to draw a parallel line which passes through. We have to take a point here naming A. या पॉइंटचं नाव आहे A आणि या A पॉइंट मधून जाणारी पॅरलल लाइन आपल्याला या लाइनला काढायची आहे. असं आपलं कन्स्ट्रक्शन आहे. सो विथ द हेल्प ऑफ सेट स्क्वेअर, आणि आपल्याला सेट स्क्वेअरचा उपयोग करायचा आहे. सो दीज आर द सेट स्क्वेअर्स. सो पुट सेट स्क्वेअर हॅज अ राईट अँगल ॲट दिस पॉइंट अँड दिस पॉइंट. वी हॅव टू यूज टू सेट स्क्वेअर्स. पहा, फर्स्ट सेट स्क्वेअर या पद्धतीने अशा ठेवायचा आहे आपल्याला. द राईट अँगल on the line and the one arm with the line L. हळूहळू हा सेट स्क्वेअर आपल्याला पॉइंट ए च्या दिशेने सरकवायचा आहे, परंतु हा सरकवत असताना इट मस्ट बी विथ द लाइन L. अशा पद्धतीनं रचना झाल्यानंतर आफ्टर दिस वी हॅव टू यूज द सेकंड सेट स्क्वेअर. दुसरा सेट स्क्वेअरचा यूज या ठिकाणी करायचा आहे. हाऊ? नाव राईट अँगल, द second set square right angle is here and put the set square like this and upward direction ला आपल्याला तो सरकवायचा आहे till the we reaches to the point A. अशा पद्धतीने आपण पॉइंट A पर्यंत जोपर्यंत जात नाहीये तोपर्यंत आपण त्याला सरकवायचं आहे. बरोबर आहे. and we reaches to the point A. पॉइंट A ला आल्यानंतर we have to remove the first set square. अशा पद्धतीने फर्स्ट सेट स्क्वेअर आपल्याला सरकवायचा आहे आणि draw a line which is through the point A. पुन्हा आपल्याला ह्या लाइनला कंटिन्यू करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं and we have a line. पहा, A पॉइंट आहे. we have a line, new line which is parallel to the line L. so we have to name this line M and now we can write line L is parallel, this is the parallel sign, is parallel to line M. With the help of set square we can draw a parallel line which is at the point, from the point which is outside from the line. अशा पद्धतीने आपण एक कन्स्ट्रक्शन करू शकतो. The second method is to draw a parallel line to a given line at a given distance. पहा, या ठिकाणी मात्र एक लाइन अशा डिस्टन्सवर काढायची की ज्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. So we have to take an example for this. So we are going to take an example. Draw a line parallel to line M at a distance of 4 centimeter. पहा, this is an example. example आहे की we have to draw a line parallel to line M at a distance of 4 centimeter. 4 सेंटीमीटर अंतरावर असणारी लाइन M पासून आपल्याला दुसरी एक समांतर रेषा पॅरलल लाइन काढायची आहे. सो वी हॅव टू फर्स्ट कन्स्ट्रक्शन करत असताना लाइन M ड्रॉ करून घेतली पाहिजे. सो ड्रॉ लाइन M like this. We are going to draw a line M with the help of scale and this is line M. Name the line as line M and we have to draw
अ पॅरलल लाईन ॲट द डिस्टन्स, जी 4 सेंटीमीटर अंतरावर असणार आहे. आणि हे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला सेट स्क्वेअर किंवा प्रोटेक्टर या दोन साहित्यापैकी कोणतंही साहित्य आपण यूज करू शकतो. सो वी हॅव टू टेक 2 पॉईंट्स ऑन दिस लाईन. सो एनी 2 पॉईंट्स, दिस इज पॉईंट P अँड दिस इज पॉईंट Q. हे पॉईंट्स घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की या पॉईंट्समधून याला परपेंडिक्युलर काढायचे आहेत लाईन एमला. मग परपेंडिक्युलर करण्यासाठी आपण कोणत्याही साहित्याचा वापर करू शकता. विथ द हेल्प ऑफ सेट स्क्वेअर वी कॅन ड्रॉ परपेंडिक्युलर लाईक दिस. दिस इज द फर्स्ट परपेंडिक्युलर. or with the protector we can put protector here and draw 90 degree angle. It will be the perpendicular to line M. पण आपण या ठिकाणी प्रोटेक्टरच्या साह्याऐवजी सेट स्क्वेअरच्या साह्याने सुद्धा आपल्याला ही रचना करता येईल. सो ड्रॉ सेकंड परपेंडिक्युलर ॲट पॉईंट Q. आणि अशा पद्धतीने आपण Qला सुद्धा काय केलेलं आहे, ॲट द सेम डिस्टन्स आपण अंतर घेतलेलं आहे. आता पहा P पासून आपल्याला ती लाईन किती अंतरावर असणार आहे, 4 सेंटीमीटरवर अंतर असणार आहे. सो विथ द हेल्प ऑफ स्केल वी कॅन फाइंड द पॉइंट like this, or also with the compass we can find this point. पहा कंपासच्या मदतीने सुद्धा take 4 सेंटीमीटर distance in the compass and put the point on Q. ही रचना आपण P साठी कशाच्या सहाय्याने केली आहे, पट्टीच्या सहाय्याने केली आहे. वी आर गोइंग टू फाइंड द पॉइंट ॲट द सेम डिस्टन्स. पहा हा सुद्धा पॉइंट तेवढ्याच अंतरावर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण दोन्ही साहित्याचा वापर करू शकतो, कंपास किंवा स्केल. आणि अशा पद्धतीने 2 पॉईंट्स आपल्याला सापडलेले आहेत. जॉईन दीज 2 पॉईंट्स विथ द स्केल अँड ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू दीज 2 पॉईंट्स. या 2 बिंदूतून जाणारी एक जेव्हा आपण रेषा काढतो, वी गेट द न्यू लाईन विच इज parallel to the line M but at the 4 centimeter distance. So name this line like N, and we have to write line L parallel to line M, and like this we can draw a parallel line to a given line at a distance. बरोबर आहे, जितका डिस्टन्स दिलेला आहे तितक्याच अंतरावर आपण ही लाईन काढू शकतो.